सांगा काय झालंय? तो म्हणला तू या तर म्हणलं हिला बोलवलं. मग तो नंतर जी आली म्हणजे नको आम्हाला हाई मला चांगलं गायचं तुम्ही म्हणता. म्हणलं तो म्हणला मी ते दूध तुमच्या दूधवाल्याचा भाऊच आहे नाही का. आणि नंतर मग मागून घेतलं तू त्याला मी पैसे दिले काढून. नंतर तर ते चिकई आहे मला याचा म्हशीचा तर मला घेऊन टाका सगळा तुम्हाला देतो. हिला म्हणला बाटली आणा एखादी लिटरची ती आणायला गेली. तो पण मी इथेच मागून म्हणला चला तिथे ती माणूस बसलाय त्याला अंगठी बी दाखवू आणि फोटो दाखवू दे अंगठीचा आणि ती चिकई घेऊन या म्हणला. मी धान्याची पिशवी नेली तिथं बरोबर त्याला द्यायला. आणि तो म्हणला मी येतो म्हणला लगेच. म्हणजे माणूस कुठे म्हणलं चला मी दुकानात येतो म्हणलं आमच्या तिथं. तो मला म्हणला होतो कधी डिझाईन चांगली आहे असं नसतं म्हणलं. मग ते आमच्या पुतण्याने केलेली त्याला दाखवतो म्हणलं आणि मग सांगतो तुम्हाला. तो म्हणलं किती 1-1.5 लाखापर्यंत पुढे जाईल का म्हणलं. हा कारण भाव जास्त आहे म्हणलं. दोन्ही अंगठे इथले तोळ्याचे होतील म्हणलं. आणि मग नंतर म्हणला मग बरं असं करा फोटो काढून घेतो घेऊ अंगठ्यांचा. आणि मग म्हणला मग मला काढून द्या म्हणलं इकडे म्हणला. आणि ही एक राहिली होती तर ती बी द्या. आणि मग तो गेला आणि मी बसलोय तिथं लवकर येईना हिला बोलावं ही आली म्हणजे का नाही आली म्हणलं कोण भाऊ असं असलं रे तू तिच्या दुकानात गेलाय म्हणलं. ती बी पण तीन दुकानं पालती तुमच्या अंगठ्या घेऊन गेला होता. हा तो पण. आणि मग ही म्हणली तू तिथे नाही तिथे नाही. मी किती वेळा बसलो मी गेलो तिकडं परत नाही दिसलं म्हणलं बसलं म्हणलं आलं का नाही म्हणलं कोणी आलेच नाही. किती वेळ झाला आता? तुमच्या अर्धा तास 9:15 दरम्यान. 9:15 9:30 दरम्यान झालं का? घरात कोण कोण होतं मग तुम्ही? घरात बाय माणसं सगळीच. त्याच्या आधी कधी आलता घरी इकडे? नाही पहिल्यांदाच घरी. नाही. तू पाहिला दीदी काय काय झालं तू काय ज्यावेळेस आली? आम्ही त्याच्याकडून दूध घेतलं आणि मग त्याच्यानंतर तो बोलला तुमच्या माझ्या म्हशीचं काय तर तो बोलला हिने दिली छोटी बॉटल आपल्याला त्याला. तर तो बोलला बिस्लरी नाही का बिस्लरी आणून दिली त्याला. आणि ह्या बाबांना म्हटलं का चला बाबा मी हे करतो. तो बाबा म्हटला चला मी तुम्हाला तिथंच आहे आपली गाडी तुम्हाला चेक देतो तिथं ठेवली आहे तो गाडी. आणि तिथं गेला त्यांना चेक दिला आणि मग बाबा आले पण चेक दिलाच नाही. चेक म्हटलं चला तिथं. मग बाबा म्हटले त्याला काहीतरी धान्य दे द्यायला. तो म्हटला ठीक आहे. मग नंतर मग बाबा परत घरी रिटर्न आले आणि मला म्हटले अगं त्यांनी पातीला मागितले आणि माझ्या सोन्याच्या माझ्या हातातल्या अंगठ्या त्यांनी घेतल्या. तो बोलला डिझाईन दाखवायची इथं दुकानाला. आणि मग तो तिकडे गेला असेल नंतर तो. आले पॉज करायला. ठीक आहे. घेऊन थोडंसं पुढं बस काय लुटलं का त्यांनी? थांबा 1 मिनिट बरं का मी तुम्हाला थोडंसं थांबा 1 मिनिट. झूम करायचं काय नका झूम करू नका. दिसतंय का? हां दिसतंय ना. हो